नमस्कार, मी सुभाष पटनायक. जनाला एक्सप्रेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर पाहूया आजचा एक खास रिपोर्ट. चिमुकल्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार विरोधात महाविकास आघाडीचे काळी फीत बांधून जाहीर निषेध. महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून महिला वर्ग या गुन्हेगारापासून असुरक्षित झाले आहेत. महिलांवरील लैंगिक अत्याचार व बदलापूरमध्ये घडलेल्या चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचार विरोधात संपूर्ण देशात निषेध व्यक्त केला जात आहे. याच अनुषंगाने कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर येथील महाविकास आघाडी यांच्या वतीने पूर्ण शहरामध्ये निषेध आंदोलन करण्यात आले. आपल्या हाताला तोंडाला दंडाळा काळी फीत बांधून त्यांनी जाहीर निषेध केला. सरकारच्या विरोधात ही घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ज्या नराधमाने चिमुकल्या शाळकरी मुलीवर अमानुष लैंगिक अत्याचार केलं त्या नराधम आरोपीला फाशी शिक्षा व्हावी यासाठी महिलांनी आक्रोश करून घोषणाबाजी करत सरकारचा जाहीर निषेध केला. काळी फीत बांधून आंदोलनात सामील झालेल्या सर्व महिलांनी आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी करत आपला रोष व्यक्त केला. या प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना गट नेते धनंजय बोराडे, भगवान भालेराव, अंजली साळवे, वसुधा बोराडे, जया कैलास तेजी, शरद पाटील आणि महाविकास आघाडीतील सर्व महिला आणि पुरुष कार्यकर्ता आणि याशिवाय मुलींचा सहभाग मोठ्या संख्येने दिसून आला. आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी तीव्र निषेध करीत आहोत. अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी कोणताही गोंधळ करता या ठिकाणी खूप आंदोलन या ठिकाणी करीत आहोत. बदलापूरचा असो, पुण्याचा असो, नागपूरचा असो, अगदी एकदम घाणेरड्या वृत्तीच्या माणसांसाठी हा निषेध आहे आमचा. महिलांवर सतत जे अत्याचार होत आहेत त्याबद्दल जी आंधळं सरकार आहे त्यांनी काय अजूनपर्यंत आपल्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे ना कुठलाही कारवाई केली गेलेली नाही आहे. नुसतं फास्टॅगवर केस घेणं हे काही उपयोगाचं नाही आहे असं आम्हाला वाटतं. जे घडत होतं ज्या दिवशी आम्ही जे पाहत होतो केलेलं कृत्य त्याला प्रोटेक्शन द्यायचं आणि ज्यांनी आंदोलनं केली, ज्यांनी हक्काविरुद्ध आवाज उठवला त्यांना अटक करायची, त्यांच्यावर केस करायचे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे. अतिशय घाणेरडी वृत्ती आहे ही. आम्ही सरकारचा या निषेध करतो. आम्हाला या न्याय मिळावा, आम्हाला महिलांना सुरक्षा मिळावी अशी आमची जाहीर आवाहन आहे. जे काही सुरक्षेसाठी जे न्याय बनले गेले पाहिजे ते अद्यापही बनले गेलेले नाही आहेत. शिवाय जी मानसिकता ही ज्या विकृत लोकांची आहे त्याच्या बदल्यात काहीतरी कडक कारवाई केली गेली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही हा निषेध करत आहोत. जो प्रकार झाला त्याआधी शिळपाटा असेल, उरण असेल, नाशिक असेल, अकोला असेल, पुणे असेल या अनेक ठिकाणी लैंगिक अत्याचार व महिलांची खून असे झालेले आहेत व ही चैनच झालेली आहे व त्याबद्दल सरकार काहीच करत नाही. त्याबद्दल जनतेच्या मनात असंख्य रोष आहेत व तो रोष बदलापूरला रेल्वे स्टेशनला दिसला. नुसता बदलापूरचीच घटना नाही पण अख्खा महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे. कदाचित मला असं वाटतं की बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान इथे जसे लोकांनी घरात घुसून तिथले जे काही राष्ट्राध्यक्ष असतील, पंतप्रधान असतील त्यांना घराबाहेर काढले त्या पद्धतीनेच पुढे जाऊन हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण एक बाजूला बोलतो की लोकशाही आपली सुदृढ आहे पण ही सुदृढ लोकशाही ही पोखरलेली आहे. बंधूंनो, कालचंच उदाहरण देतो की जेव्हा हायकोर्टामध्ये सकाळी त्यांनी मेन्शन केली याचिका, जेव्हा कोर्ट म्हटलं त्यांना की आम्हाला राजकारणात ओढू नका, याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही. मग एवढी काय इमर्जन्सी होती की दुपारच्या सत्रामध्ये याचिका दाखल करून घेतली आणि सुप्रीम कोर्टात जायचा न वेळ देता लोकशाहीवर ही गदा आहे.
म्हणजे कोर्ट मॅनेज आहे, पोलीस स्टेशन मॅनेज आहे व सर्वच मॅनेज आहे. बदलापूरच्या घटनेमध्ये पण असंख्य चुका या पोलीस प्रशासन असेल, रेल्वे प्रशासन असेल त्यांनी केला. एक जे निरपराध नागरिक होते, स्टेशनवर उभे राहणारे 16 वर्षाचे 18 वर्षाचे सरकारी कामाचे, त्यांना पोलिसांनी जास्त कोठडी दिली आणि आरोपीला कमी कोठडी दिली. आरोपीला बचावासाठी काही माकडं पुढे येतात ते आणि सांगतात ते अरे शाळेचं नुकसान होतंय, हे होतंय, पण त्यांच्या मॅनेजमेंटला धक्का लागलेला नाही. बंधूंना हा सर्व निषेध करावा तेवढं थोडं आहे. आता सर्वांना एकच माझी विनंती आहे की सर्व घराघरामध्ये पर्यंत हे सर्व वातावरण म्हणजे जे लोकशाहीची हत्या चाललेली आहे ते पोचवा. संविधान घालवण्याचे जे प्रयत्न चाललेले आहेत ते पोचवा व येणाऱ्या ज्या काही काळामध्ये यांना यांची आपण जागा दाखवू एवढे मला ठाम विश्वास आहे. एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय निषेध करतो. धन्यवाद. यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी श्रीराम टॉकीजच्या या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके जिल्हा प्रमुख आनंदी आबा बोडारे यांच्या नेतृत्वाने आज आपण सर्व महाविकास आघाडी या ठिकाणी आपण मुक आंदोलन म्हणून या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत. सगळ्यांना त्याचं कारण माहितीच आहे की बदलापूरच्या घटना, बदलापूरचा त्या 2 बालिकेवरती अत्याचार झालेला आहे आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे 13 तारखेला बदलापूरला त्या मुलींवरती अत्याचार झालाय आणि 15 ऑगस्टला मुख्यमंत्री बदलापुरामध्ये जात आहेत. ते का गेले, कशासाठी गेले आणि ही घटना 20 तारखेला संपूर्ण बदलापूर त्या ठिकाणी आंदोलनाला आलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या आंदोलनामध्ये आल्यानंतर त्यांनी सांगितलंय की गाड्यावरून या, हे सगळं आलेले आहे. हे चाललंय काय? अहो सामान्य माणूस जेव्हा या सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवतो तर त्यांना खोटं पाडून त्यांच्यावरती खोट्या केसेस करून त्यांना डांबलं जाते. काही महिला त्या ठिकाणी होत्या, त्यांनाही आज पोलीस स्टेशनमध्ये कस्टडी 16 तारखेपर्यंत डांबून ठेवलेलं आहे. आज ह्या सरकारने अति केलेला आहे. आज तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की कोरोनाच्या काळामध्ये ते म्हणतात उद्धव बाळासाहेब ठाकरे घरात बसून होते, परंतु घरात बसून आपलं सरकार, आपलं महाराष्ट्र कोणालाही इजा झाली नव्हती. परंतु आज जसं यांचं सरकार आलंय 1 लाखावरती आकडा गेलेला आहे. ती बालिका असेल, ती युवती असेल, ती महिला असेल, ती वयोवृद्ध असेल. आज या कल्याण उल्हासनगरमध्ये तुम्ही पाहिलं असेल कितीतरी केसेस पेंडिंग पडलेले आहेत आणि ह्या केसेसचा निकाल न लावता काल जसा संपूर्ण भारताने याच्यामध्ये सहभाग घेतला की आपण या सरकारविरोधात आंदोलन करू, त्यांनी तातडीने कोर्टामध्ये तो निर्णय दिला. त्यांना लाज वाटत नाहीये की एक न्याय देवता आहे. अरे आज या बहिणी, ती सुद्धा न्याय देवता, एक महिला बहिणी आहे. आज महिलांवरती अत्याचार होतात, तिथे यांचा न्याय लगेच केला जातो की नाही म्हणून आंदोलन कोणी घेऊ नये, भारत बंद राहणार नाही. आणि तरी त्यांनी त्यांच्या हातात सत्ता असली आणि त्यांनी तरी किती ठरवलं की आमची सत्ता आहे, आम्ही काही करू शकत. परंतु आज सर्व जनसामान्य जनता रस्त्यावर उतरली आहे. आज महाविकास आघाडी आहे, सगळी जनता महाविकास आघाडीच्या बरोबर आहे. त्यांना धरून आपटल्याशिवाय, त्यांच्या खुर्च्या खाली केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि असंच त्यांच्या विरोधात आम्ही निषेध करत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. या घटनात्मक न्याय व्यवस्थेचा सन्मान राखून, मान राखून आज महाविकास आघाडीने जे काही आंदोलन केलेलं आहे ते अतिशय शांततेने केलेलं आहे. घटनेचा मान राखून, संविधानाचा मान राखून, लोकशाहीचा मान राखून अतिशय शांततापूर्ण मार्गाने हे आंदोलन केलेलं आहे. लोकांचा उद्रेक का झाला हे बघण्यापेक्षा सरकारने जे आंदोलनकर्ते आहेत, जे न्याय मागणारे आहेत, त्यांना अक्षरशः गुन्हेगारासारखं पकडून नेलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना इतकी विचित्र घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी जायला वेळ नाही. मुख्यमंत्री गुवाहाटी मार्गे सुरतला जातात, नाशिकला जातात. रामगिरी महाराज आहेत ज्यांनी हिंदू मुस्लिम दंगल भडकवलेली आहे, त्या ठिकाणी ते जातात. परंतु एवढी 4 वर्षाच्या मुलीवर अप्रिय घटना घडलेली आहे, त्या घटनेला तिथं जाऊन सुद्धा त्यांना वेळ नाही. या घटनेचा आम्ही मनापासून निषेध करतो. अक्षरशः एवढीशी 4 वर्षाची चिमुरडी, तिला इतक्या यातना भोगाव्या लागल्यात. विशेष म्हणजे हॉस्पिटलमध्ये तिला, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तिला चेकअप केलं, सरकारी हॉस्पिटलमध्ये तिला चेकअप केलं, पोलीस स्टेशनमध्ये 102 ताप असताना, आई गरोदर असताना तिला 7 ते 8 तास बसवून ठेवलं. कल्पना करा, आपल्या
आपल्याला लेकीबाळी आहेत, मुली आहेत, बहिणी आहेत, आपल्या सगळ्या मुली शाळेत जातात. त्या लेकराला काय वेदना भोगाव्या लागल्या असतील, परंतु तरीही पोलिसांनी इतकी असंवेदनशीलता दाखवली. त्या पोलिसांचा सुद्धा आम्ही मनापासून निषेध करतो. खरं तर हे त्रांगडं सरकार जे आहे त्या त्रांगड्या सरकारचा महिलांवर जो काही अत्याचार होतो त्याकडे अजिबात लक्ष नाही. लाखो महिला इथे गायब होतात, लाखो महिलांवर अत्याचार होतो आणि हे सरकार अक्षरशः 1,500 रुपये वाटण्यामध्ये इतकं मशगूल आहे की समाजात काय चाललं त्याचं त्यांना भान नाही. अक्षरशः आम्ही महाविकास आघाडीतर्फे या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि शक्ती कायदा जो आहे तो शक्ती कायदा अतिशय प्रभावी झाला पाहिजे. यासाठी सुद्धा आम्ही मनापासून अक्षरशः सरकारला एक प्रकारे आंदोलन करून सांगतो की त्या शक्ती कायद्याचा प्रबळप्रमाणे वापर झाला पाहिजे. थँक्यू. माता भगिनींना सुरक्षा ठेवायला आपण जागरूक असलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी या सरकारचा अशा पोलीस प्रशासनाचा संपूर्ण सरकारी पद्धतीचा निषेध केला पाहिजे. आपण निषेध केला. ऊन वारा पाऊस याची कसली तमाश करता न करता महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला सुरक्षित नाहीत अशा प्रकारचा महाराष्ट्र यापूर्वी कधी नव्हता. तो पुन्हा महाराष्ट्राला पुन्हा लौकिक मिळवण्यासाठी, महाराष्ट्राची परंपरा जपण्यासाठी, महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी आणि विकृतीचा बिमोड करण्यासाठी आपण सर्व सज्ज आहात याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि आपण असेच सजग राहा. हा महाराष्ट्र बदलेल आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही अशी शपथ या ठिकाणी घेऊन जाऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. का तुम्ही आज लाडकी बहीणचा बोर्ड घेतलाय, तुम्हाला काय वाटते आज या आंदोलनाबद्दल? झालेल्या इलेक्शनमध्ये समजलंच असेल की वोटची कडकी झाली म्हणून बहीण आज लाडकी होते. 1500 रुपयाची भीक नको आहे, आम्हाला सुरक्षा हवी आहे. जिथे तुम्ही सांगतात की महिलाला पुढे घेऊन गेलं पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे, जर शिक्षण घेताना ती सुरक्षित नसेल तर भविष्य कोणाचं सुरक्षित असणार आहे? माझं नाव साक्षी कदम आहे. बदलापूरमध्ये झालेल्या घटनेसाठी आम्ही इथं आंदोलन करत आहोत. त्याच्यासाठी महिलांना, मुलींना सुरक्षा द्यायला पाहिजे ही सरकारकडनं विनंती आहे. आणि बदलापूरमध्ये झालेल्या घटनेमुळे पोलिसांनी घेतली नाही कंप्लेंट. त्यासाठी पोलिसांकडे विनंती आहे, सरकारकडे विनंती आहे की महिलांना आणि मुलींना सुरक्षित ठेवलं पाहिजे आणि सर्व महिलांसाठी केलं पाहिजे. आम्ही इथं म्हणून आंदोलनासाठी उभारले आहे. तू कुठे जाते, कामाला आहे काय कॉलेजला जाते? मी आता 10वी झाली, मला 11वीचं ॲडमिशन करायचं कॉलेजमध्ये. तुझं काय म्हणणं आहे आणखी याच्याबद्दल, मुलींबद्दल? असं तुम्ही जर जाता कॉलेज, पुढच्या टायमाला आम्ही लोक जाणार कॉलेजला तर आमच्याबद्दल कोणत्या मुलीबद्दल, महिलांबद्दल कोणी काय हे नाही व्हायला पाहिजे आणि आरोपीला फाशी दिलीच पाहिजे हीच विनंती सरकारला. आम्ही मुली आता घरात आणि बाहेर कुठे देखील सुरक्षित नाही आहोत. आताच बदलापूरमध्ये 2 मुलींवर, लहान मुलींवर अत्याचार झाले. ती कंप्लेंट देखील पोलिसांनी अजून घेतली नाही. 24 घंटे तसंच त्या आईवडिलांनी तिथं ठेवलं. त्यासाठी सरकारला एकच विनंती आहे की त्या आरोपीला फाशी शिक्षा झालीच पाहिजे. जर त्याला तसं नाही केलं तर बाकीचे देखील तसेच करतील. आणि आम्ही मुली बाहेर देखील आता कुठे जाऊ शकत नाही, कुठे शिक्षणासाठी देखील जाऊ म्हणजे शकत मुली सुरक्षित नाही, मुली सुरक्षित नाही असं तुमचं म्हणणं आहे? महिला कुठेच सुरक्षित नाही आहेत. लहान आणि मोठे सगळे सारखेच झाले. त्यांना घरातून बाहेर निघण्याची तर परवानगीच नाही आहे. आणि अशा लोकांमुळे तर त्यांना असं सोडून दिलं तर पुढे देखील असंच खूप काही होणार. मग मुलींना जन्मताच मारलं पाहिजे असं वाटतं सर्व आईवडिलांना. त्यांना तर शाळेत देखील सवलत नाही आहे, काय नाही आहे. तर त्याला फक्त फाशी शिक्षा दिलीच पाहिजे असंच आमची विनंती आहे. 3.5-4 वर्षाच्या 2 मुलीवर अत्याचार होतोय. त्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन, जनप्रक्षोभ माजतोय. स्थानिक जनता, पालक उत्स्फूर्त आंदोलन करतायत. त्या आंदोलनकर्त्यावर सरकार कारवाई करते. मागणी काय होती की त्या जो अपराधी आहे त्याला फाशी द्या. त्या 3.5 वर्षाच्या किंवा 4 वर्षाच्या मुलीचा त्या गेल्या 8-10 दिवसामध्ये कसा छळ झाला. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तक्रार घ्यायला 12-12 तास, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं वाट बघावी लागते 12-12 तास. म्हणजे संवेदनशील प्रशासन आहे, संवेदनशील शासन आहे. त्याच्या निषेधार्थ तिथल्या लोकांनी उत्स्फूर्त आंदोलन केलं आणि त्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला, अश्रूधूर केली, त्यांना पोलीस कस्टडीमध्ये टाकलं. म्हणजे लोकांनी बोलायचंच नाही का? आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये अतिशय कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे. त्यांच्या काळामध्ये महिलांवरती अत्याचार, गुन्हेगारी वाढते. आणि आता आपण या ठिकाणी बघतो, या ठिकाणी जवळपास 10-12 हे असे डान्स बार आहेत. मध्यंतरी डान्स बार बंद करण्याची सरकारने काढलं, पण आता अगदी जोरजोरात चालू आहे. अशा प्रकारचं शासन हे निष्क्रिय आहे. हे लोकांच्या कामासाठी नाही आहे, विकासासाठी नाही आहे. तिथं शासन करते तोडफोडीच्या राजकारणामध्ये बसलेले, तर त्यामुळे लोकांवर अन्याय होता, अत्याचार होत आहेत.
आणि त्या सरकारला जागा करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदचं आंदोलन केलं होतं. काल सकाळी माननीय उच्च न्यायालयाने अगदी ते फिर्यादी होता त्याला झापत होते की तुम्ही आमच्याकडे का आला, हे तुमचं पॉलिटिकल मोटिवेटेड आहे. आणि दुपारनंतर अचानक कोर्टाला जाग आली, कोर्टाने सांगितलं नाही हे आंदोलन बेकायदेशीर आहे. अशा प्रकारचं सरकार, अशा प्रकारचं कोर्ट जर 1947 पूर्वी असतं तर आतापर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळालंच नसतं. कारण महात्मा गांधींनी चळवळ केली, असहकार आंदोलन केलं, बंद केले, हे असंच केले नाहीत. लोकांनी बलिदान दिलं, त्याचबरोबर असहकार चळवळ सुरू होती. आणि म्हणून या बंदच्या आणि अशा प्रकारच्या संविधानाने दिलेलं आम्हाला, त्यानंतर संविधान आहे तर आम्हाला अधिकार दिलेला आहे की शांततापूर्ण पद्धतीनं लोकांचा जन आक्रोश हा बाहेर निघावा, नाही तर त्याला वेगळं वळण मिळतं. हा दाबण्याचा प्रयत्न त्याचा उफाळून एक दिवस या महाराष्ट्रामध्ये एक विचित्र उत्क्रांती घडेल. म्हणून महाविकास आघाडीने काल ठरवलं होतं की बंद करायचं, परंतु हायकोर्टाने त्याला बंदी घातली. पुन्हा सांगतो की अशा प्रकारचं सरकार त्या काळी असतं तर आतापर्यंत आम्ही गुलामच असतो आणि तीच गुलामगिरी पुन्हा आणण्याचा प्रयत्न या सरकारचा चालू आहे. त्याच्या निषेधार्थ काल महाविकास आघाडीने त्या मुलीला न्याय मिळेपर्यंत आम्ही निषेधाचे आंदोलन करणार, लोकांना जागृत करायचं काम. लोक जागृत झालेलेच आहेत. योजना नको आम्हाला 1500ने आम्हाला काय होणार नाही. तुमचं राशन फुकटं पण आम्ही जे आहे आमच्या कच्च्या बच्च्या मुलाबाळांचं आम्ही आमच्या मुलीबाळी या सुरक्षित राहावं एवढीच मागणी करा. माणूस जगतो तर या मुलांसाठी, पुढची पिढी, या पुढचं भविष्य ते जर धोक्यात आहे, शाळा या धोक्यात आहेत, रस्त्यावर अपराध घडत आहेत, रस्त्यावर नंग्या तलवारी फिरणारी गांजा पिणारी मुलं फिरत आहेत, कसे सुरक्षित असणार. आणि म्हणून हा प्रक्षोभ आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेधाचे आंदोलन आहेत. आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि अशा प्रकारचा अपराध पुन्हा या महाराष्ट्रात होऊ नये. या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले यांच्या विचारधारेचं महाराष्ट्र आहे. पण इथं गलीच्या राजकारणामुळे महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेला चाललेला आहे, एक अराजकतेकडे हा देश चाललेला आहे, महाराष्ट्र चाललेला आहे. तुम्ही आरोपीला फाशी द्यायची मागणी केली आता, होय. ते काय आहे त्याच्यामध्ये? दिली पाहिजे, फाशी दिली पाहिजे. CCTV मध्ये प्रदर्शित झालेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अपराधाला तात्काळ दंड शिक्षा झाली पाहिजे, फाशी शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून जरब बसेल आणि अशा प्रकार पुन्हा या महाराष्ट्रात होणार नाही.